एका मुलीनं घरच्यांना सांगितलं की ती मेडिकल कॅम्पला जाते. दुसरीकडे तिच्या मनात काय चाललं आहे हे फक्त तिला माहीत होतं. ती वाराणसीच्या सारनाथ परिसरातल्या एका बॉईज पीजी बाहेर 20-25 मिनिटे घुटमळत उभी राहिली. आजूबाजूला पाहत होती. त्या हॉस्टेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची आत जायची हिंमत नव्हती आणि परत मागे जाण्याचा तिच्याकडे पर्याय नव्हता. शेवटी ती आत शिरली. 1.5 तासानंतर पहिल्या मजल्याच्या पायऱ्यावर रक्ताच्या थारोळ्यात ती सापडली. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तिचा जीव गेला होता. पोलिसांनी अवघ्या काही तासात तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली. त्याने लगेच गुन्हा कबूल केला, पण 12 तासानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि तेव्हा समजलं की त्याने जे सांगितलं ते खरं नव्हतं. सत्य त्यापेक्षाही क्रूर होतं आणि भयंकर होतं. तर काय आहे हे संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. वाराणसीचा सारनाथ परिसर म्हणजे हजारो वर्षाचा इतिहास असलेली भूमी. बुद्धांनी पहिला उपदेश इथेच केला, पण याच परिसरात आज बनारस हिंदू विश्वविद्यालयासह अनेक वैद्यकीय आणि नर्सिंग कॉलेजेस आहेत. शिव सर्जिकल नर्सिंग कॉलेज सुद्धा याच भागात आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून येणारे शेकडो विद्यार्थी इथल्या पीजी आणि हॉस्टेलमध्ये राहतात. जौनपूर जिल्ह्यातील करियाव गावाचा मोहम्मद समीर याच कॉलेजमध्ये नर्सिंगच्या 3ऱ्या वर्षाला होता. घरच्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं की तो भावंडांमध्ये सगळ्यात हुशार, पण त्याच कॉलेजमध्ये 2ऱ्या वर्षाला शिकणारी चंदोली जिल्ह्यातील एक मुलगी त्याच्या आयुष्यात आली आणि हे प्रकरण वेगळ्या दिशेने वळलं. तिचे वडील पोलीस खात्यात होते. ती स्वतः मेहनती आणि शांत स्वभावाची होती. गेल्या 2 वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. समीर सारनाथ परिसरातल्याच बॉईज पीजी मध्ये राहायचा. फक्त मुलांसाठी असलेल्या त्या पीजीत ही मुलगी कधी कधी बऱ्याच वेळा येऊन गेली होती. डब्बा घेऊन यायची म्हणजे वॉचमॅनला तिचं येणं सवयीचं झालं होतं. समीरने तिला लग्नाचं आश्वासन दिलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करू हे त्याने वारंवार सांगितलं होतं. त्या विश्वासावर ती सगळं सहन करत राहिली. नोव्हेंबर 2025 मध्ये ती गरोदर राहिली. समीरने तेव्हाही गोळ्या देऊन गर्भपात केला. त्यानंतर दोघांचे संबंध सुरूच राहिले. समीर तिच्या न कळत किंवा इच्छाविरुद्ध फोटोही काढायचा, पण लग्नाचं आश्वासन असल्याने ती विरोध करत नव्हती. जून 2026च्या सुरुवातीला तिला 9 जूनला समजलं की ती पुन्हा 3 महिन्याची गरोदर आहे. तिने समीरला सांगितलं. समीरने गर्भपाताचा आग्रह धरला. दोघांनी खासगी दवाखान्यामध्ये विचारपूस केली, पण 3 महिन्याचा गर्भ असल्याने आई वडिलांच्या लेखी संमतीशिवाय कोणताही डॉक्टर तयार नव्हता. हे सगळं कायदेशीर अडथळे ओलांडण्यासाठी समीरने YouTube आणि इंटरनेटवर माहिती शोधायला सुरुवात केली. काही गोळ्यांबद्दल त्याला माहिती मिळाली. या गोळ्या खाल्ल्यावर गर्भ लघवी वाटे बाहेर पडतो असे त्यांनी वाचले होते. त्याने त्या गोळ्या आधीच आणून ठेवल्या. 10 जूनला सकाळी तिने घरच्यांना सांगितलं की कॉलेजने जवळच्या गावात मेडिकल कॅम्प आयोजित केला आहे आणि मला त्या सहभागी व्हायचं आहे. दोघांचाही डब्बा भरून ती निघाली. सकाळी 9:30च्या सुमारास ती पीजी बाहेर पोहोचली, पण बराच वेळ बाहेरच घुटमळत राहिली. आज जाण्याची हिंमत होत नव्हती. 20-25 मिनिटांनंतर मात्र ती पीजीत शिरली. लिफ्टच्या 5व्या मजल्यावर समीरच्या रूमवर गेली. रूमवर पोहोचल्यावर समीरने तिला गोळ्या खायला सांगितलं. ती घाबरलेली होती. तिने नकार दिला. म्हणाली, आपण आधी लग्न करू मग बघू. पण समीरनं तिचं ऐकलं नाही. जबरदस्तीनं तिला गोळ्या खायला दिल्या. हाय डोस असल्याने थोड्याच वेळात तिची प्रकृती बिघडायला लागली. तिने समीरला दवाखान्यात न्यायला विनंती केली, पण समीरला माहिती होतं दवाखान्यात गेलो तर सगळं उघड होईल. त्याने तिला तशाच अवस्थेत पीजीवर सोडलं. शरीरातून रक्त वाहत असताना ती एकटीच रूम बाहेर पडली. पायऱ्यांनी खाली उतरायला लागली. त्याच वेळी पीजीची वीज गेली होती. लिफ्ट बंद. पायऱ्यांनी खाली येताना पहिल्या मजल्यावर आली आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. वीज बघायला निघालेल्या इलेक्ट्रिशियननं हे दृश्य पाहिलं आणि मदतीसाठी ओरडला. तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं, पण डॉक्टरांनी उपचार सुरू करण्याआधीच तिला मृत्यू घोषित केलं. समीर त्याआधीच रूम लॉक करून जौनपूरला पळून गेला होता. पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून 10 जूनच्या संध्याकाळी समीरला अटक केली. चौकशीत त्याने कोणताही प्रतिकार न करता गुन्हा कबूल केला. सांगितलं की मी YouTubeवर माहिती घेऊन गोळ्या दिल्या. तिने घेतल्या नाहीत म्हणून जबरदस्ती केली. ती गरोदर होती म्हणून हे करावं लागलं. अपघात होता, हत्या नव्हे. 11 जूनला कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. माध्यमांमध्ये बातमी पसरली की गर्भपाताच्या प्रयत्नातून झालेल्या मृत्यूचं प्रकरण आहे, पण 12व्या तारखेला पोस्टमॉर्टम
पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि सगळं चित्र बदललं. रिपोर्टमध्ये 2 गोष्टी स्पष्टपणे लिहिल्या होत्या. पहिली म्हणजे ती मुलगी आता गरोदर नव्हती. 7 महिन्यापूर्वी गर्भपात झाला होता, पण जून 2026 मध्ये तिला कोणतीही गर्भावस्था नव्हती. दुसरी गोष्ट आणखी धक्कादायक होती. तिच्या शरीराच्या जखमा गोळ्यांमुळे नव्हत्या, त्या जखमा जबरदस्तीच्या खुणा होत्या. समीरनं त्या दिवशी तिच्यावर बलात्कार केला होता. या क्रूरतेतून झालेल्या गंभीर दुखापतामुळेच रक्तस्राव झाला आणि तिचा मृत्यू ओढवला. समीरने रचलेली गर्भपाताची कथा म्हणजे त्याच्या खऱ्या गुन्ह्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न होता. त्याला माहिती होतं की गर्भपाताची स्टोरी पोलिसांना जास्ती खपेल, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने त्याचं हे कारस्थान उघड केलं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर समीरवर गुन्हे बदलले. आता त्याच्यावर बलात्कार आणि हत्येचे आरोप दाखल झाले आहेत. पोलिसांनी त्याचा मोबाईल, इंटरनेट सर्च हिस्ट्री आणि संपर्काचे सगळे पुरावे जमा केले आहेत. तपास अद्यापही सुरूच असल्याने फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे आरोपपत्र तयार केले जाणार आहे. मृत्यू मुलीच्या कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. तिचे वडील पोलीस खात्यात कार्यरत आहेत. आई घरकाम करते. 2 लहान भाऊ शाळेत शिकतात. मुलीचा मृत्यू गर्भपाताच्या प्रयत्नात झाल्याचं समजल्यावर कुटुंब आधीच हादरलं होतं. चंदोलीहून ती शिक्षणासाठी वाराणसीला गेली होती. त्याच शहरात तिच्यावर हा अत्याचार झाला. या घटनेनंतर वाराणसीमध्ये नर्सिंग कॉलेजेस आणि पीजी व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत. बॉईज पीजी मध्ये मुलींना इतक्या सहजपणे प्रवेश कसा मिळाला? सीसीटीव्ही असूनही काही कारवाया का झाल्या नाहीत याचेही तपास सुरू आहे. एका मुलीने 2 वर्ष एका माणसावर विश्वास ठेवला. त्याने दिलेल्या लग्नाच्या आश्वासनावर ती सगळं सहन करत राहिली. शेवटी त्याच माणसाने तिला एकट्याने रक्ताच्या थारोळ्यात मरायला सोडलं आणि पळताना एक खोटी कथा मागे टाकली, जेणेकरून शिक्षेतून सुटका या. पोस्टमॉर्टम रिपोर्टने खरं कारण बाहेर आलं, पण त्या मुलीला न्याय मिळेल का आणि किती दिवसात मिळेल हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. आपल्या समाजात किती मुली असतील ज्या अशा कोणाच्या तरी आश्वासनावर विश्वास ठेवून स्वतःचं नुकसान करून घेत असतील आणि त्यातल्या किती जणांना खरा न्याय मिळत असेल? हा प्रश्न फक्त वाराणसीचा नाही, हा आपल्या सगळ्यांशी संबंधित प्रश्न आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं.